नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 30 जुलै 2025 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिली माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप बाबत. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. यामध्ये आपले फ्री कोर्सेस असू देत, प्रीमियम ग्रुप असू दे, त्याबरोबर पेड कोर्सेस असू देत, अशा सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. त्याचसोबत आता आपण दररोज जे लाईव्ह सेशन असतं त्याचे अलर्ट सुद्धा ॲपच्या नोटिफिकेशन मार्फत देत असतो. तुम्हाला लक्षात आलंच असेल की सकाळी 8:30 ते पावणे 9च्या दरम्यान तुमच्या मोबाईलमध्ये आपल्या ॲपमध्ये अलर्ट येतो. एक नोटिफिकेशन येतं आणि त्या नोटिफिकेशनला जर तुम्ही क्लिक केलं तर 9 वाजता बरोबर तुम्ही आपल्या लाईव्ह सेशनला जॉईन करू शकता. तर अशा प्रकारे अलर्ट सुद्धा आपण आता ॲपच्या माध्यमातून द्यायला सुरुवात केलेली आहे. आणखीनही बऱ्याच गोष्टी आपण हळूहळू ॲपच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसंच या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जी पहिली कमेंट आहे, ज्याला आपण पिन कमेंट असं म्हणतो, त्यामध्ये या ॲपच्या लिंक उपलब्ध आहेत. तिथून तुम्ही अवश्य डाउनलोड करून इन्स्टॉल करा. त्यानंतर आपल्याला पुढची गोष्ट बघायची आहे ती म्हणजे लाईव्ह मार्केट सेशन संदर्भात. उद्या म्हणजेच बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन आहे हे सर्वांसाठी असणार आहे. आणि आपल्याला आता माहिती झालंच असेल की सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं. एक दिवस आड सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं आणि ह्या लाईव्ह मार्केट सेशनमध्ये आपण मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करत असतो. त्याबरोबर तुमचे काही प्रश्न असतील, शंका असतील तर त्यांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो. या सेशनची वेळ सकाळी 9 ते 10:30 अशी असते. तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी. याची जी लिंक आहे ती आपण ग्रुपमध्ये शेअर करतो. त्याचबरोबर तुम्हाला ॲपच्या नोटिफिकेशनच्या मार्फत देखील मिळते. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे पेड कोर्सेसचा. आपल्या सर्व पेड कोर्सेससाठी आता प्रवेश सुरू आहेत. आपले पेड कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स, ऑप्शन ट्रेडिंग कोर्स, या दोन कोर्सला एकत्र करून कॉम्बो कोर्स आणि आपला आता लेटेस्ट लॉन्च झालेला ॲस्ट्रॉलॉजी, ॲस्ट्रॉनॉमी, टेक्निकल ॲनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या 4 शास्त्रांवर आधारित आत्मा कोर्स. ओके, अशा सर्व कोर्सेसच्या ॲडमिशन सध्या सुरू आहेत. आपल्याला जर ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज 9405927989 ह्या नंबरवर पाठवल्यावर तुम्हाला रिप्लायमध्ये सर्व कोर्सेसची माहिती सांगितली जाईल. तर हे झालं महत्त्वाची माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टी 50चा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निफ्टी 50 मध्ये 24,600 ची ही लेवल आणि 24,525 ची ही लेवल, दोन्ही लेवल तुम्हाला दिलेल्या होत्या आणि मी हे सांगितलं होतं की ह्या लेवलच्या जवळपास येऊन आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनवून मार्केटमध्ये तेजी बघायला मिळणार आहे. आणि कालच सोमवारी सकाळीच सांगितलेलं होतं, म्हणजे कालचं मार्केट ओपन होण्यापूर्वीच सांगितलं होतं की 29 तारीखला रिव्हर्सल होण्याची शक्यता आहे. बरोबर. आणि टेम्पररी आपण असं किंवा शॉर्ट टर्म मध्ये आपण ह्या दिवशी टॉप किंवा बॉटम बनू शकतो. बरोबर. तर मी तेच कालच सांगितलं होतं की तुम्हाला बॉटम बनण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही जर आज बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आज बरोबर 9:15 आणि ही 9:15 ची वेळ सुद्धा मी तुम्हाला ज्या महत्त्वाच्या वेळा देत असतो दर सोमवारी आपल्या लाईव्ह सेशनमध्ये महत्त्वाच्या वेळा देत असतो, ज्या वेळेला आपल्याला मार्केटमध्ये काहीतरी घडू शकतं विशेष, डे हाय डे लो किंवा त्यानंतर आपल्याला स्विंग हाय स्विंग लो किंवा एक मोठी मुवमेंट स्टार्ट होऊ शकते. अशा त्या वेळा असतात. त्यामध्ये आजची सकाळची 9:15 ची वेळ दिलेली होती आणि तुम्ही बघू शकता पहिल्या 15 मिनिटात म्हणजे ओपन झाल्या झाल्याच अक्षरशः काही सेकंदामध्ये आपल्याला हा लो बनला आणि त्यानंतर आपल्याला बाउन्स बघायला मिळाला. आणि जसं सांगितलं होतं की पहिलं खाली येईल, मग परत वर जाईल,
परत खाली येईल आणि डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर जाईल. तर तो डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला इथे बनलेला बघायला मिळालाय आणि परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न बनणार हे सुद्धा मी आधीच सांगितलं होतं. आज रिव्हर्सल होणार हे पण आधीच सांगितलं होतं. कोणत्या लेवल पाशी घडेल ते सुद्धा आधीच सांगितलेलं होतं. त्यानंतर आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आजचं पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी होतं. ही एक एक्स्ट्रा लेवल दिलेली होती. खाली येत असताना आपल्याला कोणत्या लेवल, तर वर जाताना बघा त्या लेवलच्या आसपास गेलं, तिथेच हे घेतलं. रिव्हर्स आलं, रिव्हर्स येताना कोणत्या लेवल पर्यंत येऊ शकतं, तर ह्या दोन लेवल काढून दिलेल्या होत्या. बरोबर की ह्या दोन लेवल मध्येच येऊन रिव्हर्सल होणार. तुम्ही इथे चेक करू शकता, इथपर्यंत आलं आणि इथेच रिव्हर्स होऊन वर गेलं. ओके. तर इतक्या ॲक्युरेटली आपण मार्केटचं हे विश्लेषण, निफ्टी सारख्या इंडेक्सचं विश्लेषण आपण करू शकतोय हे केवळ ॲस्ट्रोमुळे. आता निफ्टी हा इंडेक्स तुम्हाला माहिती आहे की जगातला सर्वात जास्त ट्रेड होणारा इंडेक्स आहे आणि त्याच्यामध्ये जर मी तुम्हाला एवढ्या ॲक्युरेटली सांगू शकतोय तर हे नक्कीच माझ्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. ही ॲस्ट्रोची कमाल आहे आणि तीच तुम्हाला इथे बघायला मिळते. तुम्ही मागच्या काही दिवसातले अगदी फेब्रुवारी पासूनचे व्हिडिओ काढून बघितलेत तरी हरकत नाही. आपण फेब्रुवारी पासून मार्केटचं ॲस्ट्रो विश्लेषण सुरू केलेलं आहे आणि त्याच्या साहाय्यानं मी तुम्हाला अगदी अचूक लेवल देण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे तुम्हाला ते लक्षात आलं असेल. बरोबर 24,600च्या आसपास लो बनला, बरोबर ह्या लेवलच्या आसपास टॉप बनून सेलिंग आलं. सेलिंग आल्यावर सुद्धा बरोबर ह्या लेवलच्या आसपास रिव्हर्सल झालं, बरोबर, आणि आता वर चाललंय. तर ह्या पद्धतीनं सर्व जसं आपण सांगितलं होतं, जसं आधीच प्रेडिक्ट केलं होतं, त्या पद्धतीनंच मार्केटमध्ये होताना आपल्याला दिसतंय. आता ह्याचा पुढे जाऊन काय होणार, उद्या काय होणार, बुधवारी काय होईल, तर बुधवारी वर जात असताना आपल्याला 24,875 ची लेवल बघायला मिळू शकते. ही जी लेवल आहे ही आपल्याला टच होऊ शकते. आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा विश्लेषण करत असतो तेव्हा पहिल्या लेवलला महत्त्व जास्त असतं. ती लेवल येण्याची शक्यता जास्त असते. 24,875 च्या वर टिकलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं, 24,935 पर्यंत जाऊ शकतं. त्याच्याही वर टिकलं तर कुठपर्यंत जाऊ शकतं, 24,985 पर्यंत जाऊ शकतं. पण 25,000च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स असल्यामुळे आपल्याला आज चालू झालेली ही तेजी जी आहे ती 25,000च्या आसपास, कदाचित 25,000 थोडंसं क्रॉस सुद्धा होईल एखाद्या वेळेला जर फ्लो मध्ये जात असेल तर. पण तिथे आपल्याला काय होईल, पुन्हा एक एम पॅटर्न बनून सेलिंग बघायला मिळू शकतं. तर आता हे सेलिंग कुठे बघायला मिळू शकतं, तर अगदी ह्या लेवलला सुद्धा एम पॅटर्न म्हणून सेलिंग बघायला मिळू शकतं किंवा अगदी ह्या लेवलच्या आसपास सुद्धा बघायला मिळू शकतं, अगदी ह्या लेवलच्या आसपास सुद्धा बघायला मिळू शकतं किंवा ह्याच्या वर जाऊन सुद्धा 25,000च्या वर जाऊन सुद्धा आपल्याला सेलिंग बघायला मिळू शकतं. आता ही फायनल 3 टार्गेट आहेत. म्हणजे हा शॉर्ट टर्म मध्ये जो तेजी झाली होती, आज जी सुरुवात झाली सकाळी 9:15 ती येऊन जास्तीत जास्त कुठपर्यंत थांबणार, तर ती येऊन जास्तीत जास्त आपल्याला 24,875 ते 24,985 ह्या 100 पॉईंटच्या आसपास आपल्याला थांबण्याची शक्यता आहे. बरोबर. तर इथपर्यंत येऊ शकतं. त्यानंतर एक शॉर्ट मध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळेल आणि मग पुढे काय होईल ते आपण जसे जसे पुढे पुढे जाऊ तसं तसं त्याचं विश्लेषण करणार आहोत. तर आता तुम्हाला लक्षात आलं असेल की उद्या कुठपर्यंत जाऊ शकतं. ह्या तेजीचा हा आपल्याला शेवट दिसतोय. ओके. तर इथपर्यंत आपल्याला जाऊ शकतं जास्तीत जास्त. बरोबर. म्हणजे 25,000ची लेवल पकडा जास्तीत जास्तला. कदाचित थोड्या वेळासाठी ती क्रॉस सुद्धा होईल. तर म्हणजे जर तितक्या फ्लो मध्ये गेलं तर आपण इथपर्यंत जास्त आग्रहपूर्ण किंवा खात्रीपूर्वक सांगू शकतो की 24,875 पर्यंतच ही तेजी आपल्याला बघायला मिळू शकेल. तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यांनी ज्यांनी हे सर्वजण म्हणजे सर्व जे आपण विश्लेषण करतोय, जे काही प्रिडिक्शन करतोय, हे जे दररोज बघत असतील, त्याचा अनुभव घेत असतील, भलेही त्यांना ट्रेडिंग मध्ये त्याचा उपयोग करता येत असेल किंवा नसेल, पण जर तुम्ही हे जे मी विश्लेषण करतोय आणि तुम्ही जे रोज त्याचा अनुभव घेताय, असा जर अनुभव तुम्हाला येत असेल तर नक्की एखाद्या कमेंट मध्ये लाईक तर अवश्य करणं आवश्यक आहे तुम्ही, आणि एखाद्या कमेंट मध्ये सुद्धा हे सांगणं आवश्यक आहे की खरोखरच जसं सांगितलं जातं तशाच पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट होतीये. आपण म्हणजे ह्यानं काय होईल, जे नवीन सदस्य असतील त्यांना नक्कीच प्रेरणा मिळू शकेल. आपण आता पुढे जाऊया.
बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं, बँक निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला मी ह्या दोन लेवल दिल्या होत्या. ओके, ही लेवल दिली होती आणि ही लेवल दिली होती. 55,825 आणि 55,625. ही लेवल आज सकाळी मार्केट ओपन होण्यापूर्वीच दिलेली होती. तुम्ही बघू शकता काय झालं, इथे ओपन झालं, थोडंसं वर ओपन झालं, खाली जायचा प्रयत्न झाला. अगदी थोडक्यासाठी आपल्याला ह्या म्हणजे ह्या लेवलच्या जवळपास बँक निफ्टीसाठी आता मी तुम्हाला सांगतो 843 बनले आणि 825 होतं. म्हणजे 15-20 पॉईंटचा फरक फक्त राहिला. बरोबर. तर बँक निफ्टीसाठी 15-20 पॉईंट हा फरक काही नसतो. त्यामुळे इथेच सपोर्ट घेतला 825च्या आसपास, बाउन्स आला. ही जी वरची लेवल दिलेली होती त्याच्या आसपासच तुम्ही जर अगदी झूम करून बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल की, आणि ही लेवल 65,095 ची दिली होती बरं का, 100 ची नव्हती, 75 ची नव्हती. बरोबर त्या लेवलच्या आसपास तुमच्या लक्षात येईल की हाय बनलाय, म्हणजे हाय वर बनला पण त्या लेवलच्या आज बॉडी क्लोज झाली आहे. आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडासा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळालं. आणि इथे सुद्धा जसं सांगितलं होतं की ह्या लेवलच्या आसपास किंवा ह्याच्या खालच्या लेवलच्या आसपास सेलिंग येईल, थोडंसं वर जाईल, परत खाली येईल आणि आपल्याला डब्ल्यू पॅटर्न बनून वर जाताना बघायला मिळेल. तर त्या पद्धतीनंच आज आपल्याला झालेलं दिसतंय. उद्या काय होऊ शकतं? उद्या आता बँक निफ्टीमध्ये थोडंसं आपल्याला काय दिसतंय, टार्गेट थोडं कमी आहे आणि आपल्याला पहिलं टार्गेट ऑलमोस्ट आजच आलेलं आहे. 56,280 चं पहिलं टार्गेट होतं. 279.30 म्हणजे जवळ-जवळ 70 पैशासाठी आपलं पहिलं टार्गेट राहिलंय. त्यामुळे आता बँक निफ्टीमध्ये फार काही स्कोप नाही. निफ्टीला स्कोप असल्यामुळे बँक निफ्टी कदाचित काय होईल, वरच्या दिशेनं जाऊ शकते. वर गेली तर पुढचं टार्गेट आहे 56,395. त्याच्याही पुढे गेली तर 56,480. आपण असं समजूया की 56,500 पर्यंत टार्गेट आहे. बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, इथे कुठेतरी येऊन एम पॅटर्न म्हणून थोड्या वेळासाठी प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. ही जी तेजी आज चालू झाली आहे ती 56,500 पर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकते. कमीत कमी जाऊ शकते ती लेवल आजच आलेली आहे. बरोबर, 56,280. तर त्यामुळे आता उद्या काय होईल सकाळच्या वेळेत ते थोडंसं आपल्याला बघावं लागेल. आणि एम पॅटर्न दिसल्यानंतर आता इथून पुढे कुठेही एम पॅटर्न दिसला की आपल्याला लक्षात येईल की मार्केटमध्ये आता प्रॉफिट बुकिंग येणार आहे. तर माझ्या मते तुम्हाला बँक निफ्टीचं विश्लेषण लक्षात आलंय. 280चं टार्गेट होतं, आजच आलेलं आहे. बरोबर. आता ह्याच्यामध्ये होतंय काय, तुम्हाला कालचं विश्लेषण बघितलं होतं की इथून वर जाईल, पण आजचं विश्लेषण बघेपर्यंत सर्व टार्गेट येऊन गेली आहेत. जर तुम्ही पेड कोर्स किंवा प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तर तुम्ही ह्या मधल्या फेजचा सुद्धा उपयोग करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला नुसत्या ह्या लेवल बरोबर येत आहेत असं नाही, तर त्या लेवल बरोबर तुम्हाला मार्केटमध्ये विश्लेषण वेळच्या वेळी सुद्धा मिळू शकेल. तर त्यामुळे तुम्ही आपल्या प्रीमियम ग्रुपचा किंवा पेड कोर्सेसचा विचार नक्की करू शकता. तर इथे तुमच्या लक्षात आलं 280, 395 आणि 480 अशी टार्गेट आता बँक निफ्टीमध्ये आपल्याला दिसत आहेत. तर हे झालं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया, सेन्सेक्स मध्ये बघूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला मी ह्या दोन लेवल दिलेल्या होत्या. ओके, ही लेवल दिली होती आणि ही लेवल दिली होती. सांगितलं होतं की ह्या लेवलच्या आसपास कुठेतरी डब्ल्यू पॅटर्न बनणार. बरोबर ह्या पहिल्या लेवलच्या आसपासच ह्याच लेवलचा सपोर्ट घेऊन तिथेच ओपन झालं. आणि ही लेवल आज सकाळी दिली होती, ओपन होण्यापूर्वी दिली होती. तुम्ही जर आजचं लाईव्ह सेशन ज्यांनी ज्यांनी पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांनी बघितलं असेल तर ओपन होण्यापूर्वीच ही लेवल दिली होती. तुम्ही चेक करू शकता, बरोबर इथून जो बाउन्स आला तो बरोबर ह्या लेवल पाशी आला. इथून सेलिंग आलं, इथे डब्ल्यू पॅटर्न बनला, म्हणजे तुम्हाला हा डब्ल्यू पॅटर्न इथे लक्षात येईल. या पद्धतीने इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि आता तेजी व्हायला सुरुवात झाली आहे. कुठपर्यंत होऊ शकते ही तेजी? तर पहिलं टार्गेट आपल्याला थोडंसं वर दिसतंय, मी थोडंसं तुम्हाला नेऊन दाखवतो. येस, पहिलं टार्गेट आपल्याला 81,505 चं दिसतंय. दुसरं टार्गेट आहे 81,710 आणि तिसरं टार्गेट दिसतंय 81,860 चं. तर ह्या आसपास कुठेतरी काय होऊ शकतं, जाऊ शकतं. पहिलं टार्गेट येण्याची शक्यता थोडी जास्त असते. 90 ते 95% शक्यता असते की पहिलं टार्गेट येईल. पुढची टार्गेट्स मग आपल्याला सकाळी प्राइस ऍक्शन बघून आणि ओपनिंग नंतर, उद्या लाईव्ह सेशन आहे आपल्या सर्वांसाठी, सर्वजण त्याच्यामध्ये हजर राहू शकतात. तर उद्या काय होईल ते मी उद्या सकाळीच सांगेन. पण ह्या एरियात कुठेतरी एम पॅटर्न म्हणून म्हणजे आणखीन थोडी सकाळच्या सत्रात तेजी, म्हणजे आजचं विश्लेषण मी कसं केलं होतं, आधी खाली जाईल आणि मग डब्ल्यू पॅटर्न म्हणून वर येईल. तसं उद्यासाठीचं विश्लेषण असं आहे की आधी थोडं वर जाईल आणि मग एम पॅटर्न म्हणून खाली येईल.
बरोबर. तर म्हणजे आजच्या बरोबर विरुद्ध विश्लेषण उद्या असणार आहे. तर ते आपल्याला बघावं लागेल. मात्र पण कधी-कधी काय होईल, जर समजा अगदी हळू असं जात राहिलं दिवसभर, तर एम पॅटर्न बनणारच नाही. हळू असं जात राहिलं, तर उद्या एम पॅटर्न बनणार नाही. कदाचित तो परवा बनेल मग. तर त्याची आपल्याला वाट बघावी लागेल. तर त्यामुळे उद्याची प्राइस ॲक्शन कोणत्या एरियात बनू शकतो, आपल्याला खालनं जर वर जाताना कुठपर्यंत येऊ शकतं, एवढं जरी लक्षात आलं तरी खूप आहे आपल्यासाठी. बरोबर आहे. एवढंही कोणी प्रिडिक्शन करून सांगू शकत नाही, की बरोबर ह्या लेव्हललाच आपल्याला हे होईल. वर येताना बरोबर इथपर्यंतच येईल. त्यानंतर खाली येऊन डब्ल्यू पॅटर्न बनून वर जाईल. इतकं ॲक्युरेटली आणि इतकं पिन पॉइंटनं विश्लेषण तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही बघायला मिळणार नाही. तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागात आलोय. आता आपल्याला या व्हिडिओच्या शेवटी, जर तुम्ही नवीन असाल, शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल, तर तुमच्यासाठी मला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत. तर त्या सूचना आता आपण बघून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची सूचना काय आहे, जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर नवीन असाल, तर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हावं असं माझी इच्छा आहे. बरोबर. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, त्यासाठी तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठीचे जे ग्रुप आहेत, व्हॉट्सअप, टेलिग्राम, हे ग्रुप तुम्हाला जॉईन करायचे आहेत. या ग्रुपची लिंक तुम्हाला कुठे मिळणार? त्या ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळणार. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये गेलात की तुम्हाला त्याची लिंक मिळणार आहे. तिथे जाऊन तुम्ही आपले ग्रुप जॉईन करू शकता. आपलं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करा. बरोबर. शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲप मध्ये आहेत, त्यामुळे ॲप डाउनलोड करा. ॲपची लिंक कुठे आहे? ॲपची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्येच आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये गेलात तर तुम्हाला अनेक महत्त्वपूर्ण कामाच्या लिंक मिळू शकतील. ह्या दोन गोष्टी, ग्रुप जॉईन केलात आणि ॲप डाउनलोड केलं, म्हणजे तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील झालात. आता एकदा तुम्ही परिवारात सामील झालात की तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्या ह्या शेअर मार्केट मराठी प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं. तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्ममध्ये शेअर मार्केटचं शिक्षण हे 3 लेवलमध्ये दिलं जातं. पहिली लेवल आहे फ्री कोर्स, दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फ्री कोर्सेसची माहिती बघूया. तर फ्री कोर्सेसमध्ये तुम्हाला आत्ता जो व्हिडिओ बघताय, दररोज संध्याकाळी उद्या काय होईल याच्यासाठी जे विश्लेषण केलं जातं, ते दैनंदिन विश्लेषण मालिकेतले व्हिडिओ फ्री कोर्सेसच्या सर्व सदस्यांना उपलब्ध आहेत. त्यानंतर उद्या जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे, हे सुद्धा सर्वांसाठी उपलब्ध आहे. तर ह्या झाल्या दोन गोष्टी, दोन सर्व्हिसेस. आणि आपल्याला ह्याला नाव देताना फ्री कोर्स असं नाव दिलंय. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण 3 कोर्सेस फ्री ऑफ कॉस्ट ॲपमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. तुम्ही अगदी नवीन असाल शेअर मार्केटमध्ये, तुम्हाला बेसिक पासून शिकायचं असेल, तर आपला पहिला कोर्स आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स. कुठे आहे तो उपलब्ध? ॲपमध्ये उपलब्ध आहे. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही शिकू शकता. बेसिक पासून सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित शिकवलेल्या आहेत त्यामध्ये. एकदा तुम्हाला बेसिक सर्व गोष्टी कळल्या, मग तुमची इच्छा होणार की आपल्याला मार्केटचं विश्लेषण करता आलं पाहिजे. तर विश्लेषण करण्यासाठी, ॲनालिसिस करण्यासाठी आपला दुसरा कोर्स आहे टेक्निकल ॲनालिसिस कोर्स. आणि मला सांगायला तुम्हाला अतिशय आनंद होतोय की हा टेक्निकल ॲनालिसिस कोर्स हा आपला सगळ्यात फेवरेट कोर्स आहे. हा फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहे, ॲपमध्येच उपलब्ध आहे आणि एखाद्या पेड कोर्समध्ये शिकवलं जाणार नाही, इतक्या चांगल्या पद्धतीनं ह्या कोर्समध्ये टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं हे शिकवलेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही काय करू शकता, तो कोर्स करू शकता. म्हणजे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट समजल्या, टेक्निकल ॲनालिसिस करता यायला लागलं. आता तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे. आपला तिसरा कोर्स आहे, त्याचं नाव आहे मला ट्रेडर व्हायचंय. बरोबर. यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की अशा 5 म्हणजे 2 सर्व्हिसेस आणि 3 कोर्सेसचा एक बुके फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि ह्याच बुकेला आपण फ्री कोर्स असं म्हणतो. तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन अधिक माहिती पाहिजे असेल या फ्री कोर्सची, तर तुम्ही काय करू शकता, फ्री कोर्स असे 2च शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला काय होईल, फ्री कोर्सेस विषयी सर्व माहिती रिप्लाय मध्ये सांगितली जाईल. त्यानंतर आपण येऊया प्रीमियम ग्रुपवर. प्रीमियम ग्रुप विषयी तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल, तर प्रीमियम ग्रुप असे 2च शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती सांगितली जाईल. प्रीमियम ग्रुपची जर तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल, जसं फ्री कोर्सेस आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत, तसं प्रीमियम ग्रुपची मेंबरशिप सुद्धा 1 वर्षाची मेंबरशिप तुम्ही ॲपमधनंच घेऊ शकता. ओके. त्यानंतर तुम्हाला पेड कोर्सेस विषयी अधिक माहिती पाहिजे असेल, तर पेड कोर्स असे 2च शब्द
व्हॉट्सअप मेसेजमध्ये टाईप करा आणि तो मेसेज या नंबरला पाठवून द्या. तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती पाठवली जाईल. पेड कोर्सची ऍडमिशन कुठे घ्यायची आहे? पेड कोर्सची ऍडमिशन सुद्धा ॲपमध्येच चालू आहे. तुम्ही ऍडमिशन घेतल्या घेतल्या लगेचच तुम्हाला त्याचे व्हिडिओज वगैरे बघायला सुरुवात करू शकता. तर ह्या पद्धतीनं आपल्याला आपल्या सर्व सर्व्हिसेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत. आपल्या ज्या तिन्ही लेवलची तुम्हाला माहिती सांगितली. आता जाता जाता आणखीन एक माहिती सांगतो, तो म्हणजे आपला आत्मा कोर्स. आपण हा नवीन 6 महिन्याचा मेगा कोर्स लॉन्च केलेला आहे, ज्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स अशा 4 शास्त्रांना एकत्र करून मार्केटचं विश्लेषण 90 ते 95% ॲक्युरेट कसं करायचं हे त्या कोर्समध्ये शिकवलं जातं. आता तुम्ही रोज बघताच आहे की मी ॲक्युरेटली तुम्हाला विश्लेषण करून सांगतोय. असंच विश्लेषण करायला तुम्हाला शिकायचं असेल तर आपला हा मेगा कोर्स अवश्य जॉईन करा. आणि त्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा 2च शब्दाचा मेसेज व्हॉट्सअपला टाकून तो ह्या नंबरवर पाठवा. तुम्हाला आत्मा कोर्सची सर्व माहिती सांगितली जाईल. आता आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. जाता जाता मला तुम्हाला विचारायचे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी तुम्हाला उपलब्ध करून देत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघताना, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघताना, व्हिडिओ सुरुवात केल्या केल्या लगेच त्याला लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला व्हिडिओ, काही प्रश्न असतील, काही शंका असतील किंवा काही सूचना द्यायच्या असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्यानंतर तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.